गुड मॉर्निंग गाईज. आज सोया चंक्स 65 करूया. आणि सोया चंक्स असे तुम्हाला इंडियन स्टोअरमध्ये मिळून जाणार. आणि ते मी आता वॉर्म वॉटर, 2 चमचे योगर्ट आणि रेड चिली पावडर, थोडंसं हिंग आणि आलं लसूण पेस्ट असं सगळं मिक्स करून ठेवलं आहे. हे बघा, हे सॉफ्ट होतं आहे कारण गरम पाण्यामध्ये त्याच्यात फ्लेवर जाण्यासाठी काही लोक फक्त प्लेन वॉटरमध्ये पण सोक करतात. पण आपण जर हे सगळं टाकलं, फ्लेवर्स टाकले, तर ते सोक होत असताना आतमध्ये फ्लेवर्स सक्स होतात आणि मग ते आतमध्ये ओढले गेले फ्लेवर्स की मग त्याची टेस्ट वाढते. सो हे असं आपण सोक केलेलं झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. राईस फ्लोअर थोडं लागणार आहे कोटिंगसाठी आणि कॉर्नस्टार्च. फोडणी देण्यासाठी आपल्याला चॉप्ड जिंजर लागणार आहे, चॉप्ड गार्लिक लागणार आहे, लिंबू ज्यूस लागणार आहे, लिंबाशिवाय चव चांगली येणार नाही, कढीपत्ता फोडणीसाठी आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट आणि आपली कोथिंबीर म्हणजे सिलँट्रो. हे सगळं साहित्य आहे. आणि चिली फ्लेक्स, तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत असेल तर चिली फ्लेक्स घालायचे आहेत. हे आले आपले चिली फ्लेक्स. चला तर मग रेसिपीकडे जाऊया. आता आपण हे सोक केलेले जे चंक्स होते, सोया चंक्स, ते बघा किती त्याची साईज ग्रो झालेली आहे. आता हे आपण काढून घ्यायचे आहेत. थोडं मॅरिनेशन करावं लागणार आहे. अजून एक स्टेप राहिलेली आहे. डीप फ्राय करण्याच्या आधी अजून एक स्टेप राहिलेली आहे. सो आपण हे या प्रकारे आपण हे काढून घ्यायचे आहेत. आधी आपल्याला हे कुक करून घ्यायचे आहेत. हाफ कुक झाल्याशिवाय पुढची मॅरिनेशनची स्टेप्स करता येणार नाही आहे. आपण यात थोडं पाणी घालायचं आहे, ते आपलं जे ताक केलेलं होतं, कारण कुक करताना थोडं पाणी लागणार आहे आपल्याला त्यात. आता आपण पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यात हे सोया चंक्स आणि ते मॅरिनेशन केलेलं पाणी असं कुक करायला ठेवायचं आहे. कारण थोडेसे आपण कुक करून घेतले की ते सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाले की मग ते नंतर आपल्याला मग डीप फ्राय करायला आपल्याला सोपे पडतात, कारण ते ऑलरेडी आतमध्ये कुक झालेले असतात, जेणेकरून मग ते क्रिस्पी व्हायला आपल्याला नंतर मदत होते. त्यामुळे ही कुकिंग प्रोसेस इज नेसेसरी. सो आता गॅस ऑन केलेला आहे, मीडियम हायवर ठेवलेला आहे. छान बॉईल झालं. मला असं वाटतं मी ते पूर्ण ताक जे केलेलं आहे ते पूर्ण घालणार आहे, कारण पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पूर्ण बॉइलिंग होऊन त्याच्यात फ्लेवर जाणार नाही आहे. हे बघा, हे सगळं पाणी आता पाणी आणि ताक जे काय होतं आपलं सोक करण्याचं, ते सगळं घातलं आहे. कारण यात सगळं जिंजर गार्लिक वगैरे सगळं असल्यामुळे बॉईल झालं आणि शिजलं आणि पाणी सगळं रिड्यूस झालं, ड्राय झालं पूर्ण, की सगळा फ्लेवर त्या चंक्समध्ये जाणार. हा एक मेन पर्पज आहे. म्हणून आता बॉईल करायला ठेवलं गॅस ऑन करून. आणि झालं की मी तुम्हाला दाखवणार. आता मी हे बॉईल झाल्यानंतर ड्राय झालं, सगळं इव्हॅपोरेट झालं आहे वॉटर. त्यामध्ये 2 चमचे योगर्ट घालून कॉर्नस्टार्च आणि राईस फ्लोअर 2-2 चमचे घातलेलं आहे. तुम्ही कोटिंग येईल याप्रमाणे ते घालायचं आहे. आता रेड चिली ॲड करते आहे. नंतर थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग म्हणजे ॲसोफोडिडा, त्याने चांगला फ्लेवर येतो. हा आपला हिंग घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. तुम्हाला सॉल्ट कमी लागत असेल, वाटत असेल तर तुम्ही टेस्ट करून ॲड करू शकता ह्या स्टेजला. आणि मिक्स चांगलं करायचं. आता हे डीप फ्रायसाठी रेडी झालेलं आहे. आता ऑइल गरम करायचं आहे आणि डीप फ्राय करायचे. चवीनुसार थोडं सॉल्ट घालायचं आहे, कारण पाणी आपण बॉईल केल्यानंतर त्यामध्ये सॉल्ट कमी घातलेलं होतं मी. जर तुम्ही योग्य प्रमाणात घातलेलं असेल आधीच, तर तुम्हाला आता ह्या प्रोसेसमध्ये घालायची गरज नाही आहे सॉल्ट. पण थोडं टेस्ट केल्यानंतर मला कळलं की सॉल्ट कमी आहे, तर मी थोडं ॲड केलं आहे. हे तेल गरम करायला ठेवलं आहे.
कमी तेल वापरण्यासाठी मी डीप कढई घेतली नाही आहे. डीप कढई ही आहे, त्यामध्ये खूप तेल लागतं. त्यामुळे थोडी अशी शॅलो कढई घेतली आहे, त्यात तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मग आपण सोया चंक्स टाकून डीप फ्राय करूया. थोडे थोडे घालून करायचे आहेत, जेणेकरून आपण एक 3-4 बॅच होतील याच्या तयार. याप्रमाणे आपल्याला 2 वेळा फ्राय करायचे आहे. पहिली बॅच पूर्ण फ्राय करायचं नाही आहे, हाफ फ्राय करायचं आहे. आता हे हाफ फ्राय झालेले आहेत बघा, हे असे काढून घ्यायचे. डबल फ्राय केल्यामुळे त्याचा क्रिस्पीपणा वाढतो. तुम्हाला डबल फ्राय अवॉइड करायचं असेल तर तुम्ही त्याला क्रिस्पी बनवू शकतात, पण डबल फ्रायने जास्त क्रिस्पी होतात. आता सगळे या पद्धतीने मी तळून घेणार आहे. आपले आता हे फ्राय करून झालेले आहेत. 1 टाईम फ्राय करून झाले. आता सेकंड टाईम फ्राय करायचे परत क्रिस्पी होण्यासाठी. आता मी यातनं ही बॅच घेते आणि परत डीप फ्राय करतो आहे, त्यामुळे क्रिस्पी पण येतो त्याला. लवकर होतील आता, कारण आपले फ्राय झालेले असल्यामुळे लवकर होतील फ्राय त्याला. आणि फ्राय झाल्यावर आपले स्ट्रेनरवर घालायचे, जेणेकरून त्यातलं ऑइल निघून जाणार. आता क्रिस्पी झाले की मी तुम्हाला परत दाखवणार. ऑइल हीट करून आपला चॉप केलेला गार्लिक, जिंजर, ग्रीन चिली, कढीपत्ता हे सगळं घातलेलं आहे. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. क्रिस्पी झाल्यानंतर आपले डीप फ्राय केलेले सोया चंक्स घातलेले आहेत आणि आता ते मी मिक्स करते आहे. माझा व्हिडिओ करायचा राहिला, ऑइल गरम झाल्यामुळे थोडी घाई झाली, त्यामुळे मला व्हिडिओ ऑन करता आला नाही. सॉरी अबाउट दॅट. पण प्रोसेस म्हणजे हीट ऑइल झाल्यानंतर आपलं चॉप केलेला गार्लिक होता, जिंजर होतं, ग्रीन चिली, कढीपत्ता आणि थोडी सिलेंट्रो आणि रेड पेपर फ्लेक्स असं सगळं घालून फ्राय केलं आहे. गार्लिक क्रिस्पी झाला की लगेच आपलं हे फ्राय केलेल्या गोष्टी घालायच्या आहेत, चंक्स घालायचे आहेत. आणि आता त्याच्यामध्ये उरलेली आपली कोथिंबीर वरून पेरायची आहे. आणि आपलं लिंबू जे आपण हाफ घेतलं होतं त्याचं एक हाफ लिंबूचं ज्यूस घालायचं आहे. लिंबामुळे खूप छान टेस्ट येते. लिंबू स्किप करायचं नाही आहे. लिंबू नसेल तर थोडंसं आमचूर पावडर तुम्ही घालू शकता, पण लिंबू इज द बेस्ट. जसं तुम्ही चिकन 65वर लिंबू घेतल्यावर छान लागतं, त्याच प्रकारे सोया चंक्स 65वर पण लिंबू पिळल्यावर खूपच छान लागते टेस्ट. आता हे झालेलं आहे फ्रेंड्स. आता हे आपण सर्विंग बाउलमध्ये घालूया. सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढलेले आहेत. आपले हे सोया चंक्स 65 रेडी आहेत. एन्जॉय द रेसिपी गाईज. सबस्क्राईब अँड लाईक अँड कमेंट्स ऑन गीता US रसोई. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही जस्ट चंक्स तुम्ही फोकने पण खाऊ शकतात किंवा सॉफ्ट आपला इंद्रायणी राईस बरोबर खाऊ शकतात. हॅव अ नाईस डे. बाय बाय. सी यू लेटर.